हाय, कसे आहात सगळे? बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ पाहिलेला नाही. मी मोठ्या गाडीवर आहे, तुम्हाला म्हणलं होतं मागच्या वेळेस मोठ्या गाडीवर जाणार आहे मी. तर सध्या मी आहे बारामतीमध्ये. इथून भरायचंय, लोडिंगसाठी आलेलो कंपनीत. इथून भरायचंय आणि आंध्र प्रदेशमध्ये येऊ. भरपूर लांब आहे, बेल्लारी पास करून आहे. जवळपास 600-700 किलोमीटर आहे जाण्यासाठी फक्त. तर आलेलो भरायला. तुम्ही बघू शकता मशने वगैरे, या साईडला पण बघू शकता क्रेन आहे, आतमध्ये भरायचं आहे. आणि हे आपलं टेलर 50 फुटी. तर भरण्यासाठी टाइम लागणार आहे. गाडी लावायला सांगितली, आत्ता वाजले तर जवळपास 5 वाजले. सकाळी आलतो, लक्षात नाही राहिलं व्हिडिओचं, गडबडीत झोप नव्हती झाली, रात्रभर गाडी चालवली होती म्हणून. तर चला, ट्रॅव्हल व्हिडिओ, ब्लॉगिंग व्हिडिओ तुम्हाला म्हणलं होतं रेग्युलर ब्लॉग येतील, इथं रेग्युलर येतील. कृपया करून जे पण नवीन असेल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका. मित्रांनो, आत्ता वाजले तर जवळपास 2 आणि गाडी भरून सुटली. बरंच पुढं आलं, बारामतीच्या पुढं पलकडमध्ये आलं. काय कामामुळं झोप पण ते, काल पण झोप नाही झाली, दिवसभर झोप नाही, लोडिंग होती. त्यामुळं आता काय एकच चाललं, एकच आहे. बघू शकता तुम्ही, रस्त्याने पण काहीच नाही, कोणीच एक कुत्र पण नाही रस्त्याने. तर चला जाऊया, भरपूर लांब जायचंय. पुढे झोपू आणि मग सकाळी उठून निघूया आपण, नाही का? तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की थांबा. आणि ड्रायव्हरचे काय हाल असते ते चांगले तुम्हाला अनुभव आहे. जेवण वगैरे काही नाही, दिवसभर 2-3 वडापाव खाल्लेले इथं आणि अजून काहीच नाही. रस्त्याने काही विषयच नाही ना 12च्या नंतर. विचार करू शकता तुम्ही, नाही का? असो नशीब, नाही का? तर चला जाऊया हळूहळू, काय पर्याय नाही, चला उतर लागणच. गुड मॉर्निंग. तुम्ही रात्री पाहितलं असेल, मी 2-2:30-3च्या आसपास झोपलो होतो. सकाळी उठलो 6 वाजता पंढरपूरच्या महातेपुतीच्या आसपास झोपलो होतो. आलं पंढरपूर जवळ सकाळी उठून. तर या ठिकाणी माल सटकला होता माझ्या गाडीवरचा, साईडला गेला होता माल पूर्ण. बेल्ट वगैरे मारली. 1-1.5 घंटा मी त्याला झटत होतो. नाश्ता वगैरे नव्हता केला. ते झाल्यानंतर ब्रश केला, तोंड वगैरे धुतलं आणि या ठिकाणी नाश्ता केला. बघू शकते इथं वडापाव वगैरे खाल्ले. मी गाडी आपली आणि पलीकडे एका गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी काय भरलेलं आहे काय नाही. आणि बघू शकता कसा टाकला होता. हे आपली गाडी, हे पॅनल भरलेलं आहे. हे बेल्ट 1, 2, 3 आणि मागे 3, 6 बेल्ट मारलेले आहेत मी सध्या. हा बेल्ट या खालचे लाकडं सरकलेले सटकलेत वरच्या पॅनलचे. ही पूर्ण वरचा पॅनल आहे ना, तो पूर्ण पलीकडल्या साईडला आलता. पहा बाहेर आलता, ट्रॉलीच्या बाहेर पॅनल आलता. वरचं आहे ना तो पॅनल या इथपर्यंत आलता, 1 फूट सरासरी बाहेर आलता पॅनल. तर या ठिकाणी कसं आहे, माल सटकला. आता इकडे जाणार आहे ना मी, बॉर्डर लागणार आहे. त्या बॉर्डरला काय विषय होतो, सटकलेल्या मालाला सुद्धा चार्जेस घेतले जातात. इथं फाईन मारते, तर फाईन पण 4-5 हजार रुपये फाईन घेते तो. त्यामुळं काही करून आम्हाला माल पलीकडे टाकला होता. बेल्ट मारले ते आणि पलीकडे ओढून घेतला. पॅकिंग वगैरे टाकले, बेल्ट तुटवून आहे म्हणून. गाडी खराब झाली. बऱ्याच दिवसानंतर या गाडीवर आलं, 1 वर्ष दुसऱ्या गाडीवर काम करू. आपली बघू शकता ही गाडी आहे आपली. निघायचं आता, जाऊया हळूहळू. अजून आंध्र प्रदेशमध्ये जायचं मला. जवळपास आंध्र प्रदेश म्हणलं इथून बरंच लांब आहे. अजून आलो एक 200 किलोमीटरच्या आसपास आलो असं व्हायचं म्हणून. तर निघूया आता, नाश्ता वगैरे केलाय आणि थोडं दुपारी आराम करायचा, आंघोळ्या वगैरे करायच्या आणि मग निघायचं पुढं. आपल्याला डायरेक्ट उद्या रविवार, परवा दिवशी सोमवारी तिथं पोहोचलो पाहिजे आपण खाली करायला. या हिशोबाने चालायचं आहे. रोजची रनिंग जवळपास 300 किलोमीटर झाली पाहिजे. आज 200, सकाळ जाऊन झाली 70-80 किलोमीटर. रात्रीपर्यंत 200 झाली पाहिजे आणि उद्या 200-300 होते बरोबर. परवा दिवशी जायला आपल्याला आराम पण झाला पाहिजे, या हिशोबाने चालायचं आपल्याला. तर व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कष्ट, मेहनत सगळ्या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला, नाही का?
नाही तर मला काय तिथं काम होतं व्यवस्थित होतं. संध्याकाळी सकाळी जायचं, संध्याकाळी माघारी यायचं खाऊन पिऊन. खोटं नाही बोलत आहे मी. जवळपास मी घरून निघालो होतो कधी परवा दिवशी संध्याकाळी येत डाळ भात खाल्ला होता. त्यानंतर अजून पण जेवण नाही, नाश्ता आहे फक्त. वडापाव 2-3 टायमाला वडापावच सध्या टायमच भेटत नाही. गाडी भरायच्या टायमाला टाइम नाही भेटत. वडापाव खाल्ला, रात्री पण हॉटेल बंद झाले. आता सकाळी नाश्ता आलो नंतर जेवण करायचं. चला जाऊया हळूहळू, सपोर्ट करत राहा, लय मेहनत आहे. चला निघूया आपण. गाडी चालू करूया, न्यूट्रल मध्ये टाकूया आणि सेल्फ मारूया. चला निघूया. तर आपण आलो सध्या पंढरपूर पास करून बायपास आहे. पूर्ण बायपासचं काम चालू आहे. काम थोडं फारच जागेवर झालेलं आहे, बाकी सगळे करून ठेवलं नसते. खराब रस्ते एकदम 10-20 स्पीडने चालवावं लागतं. तुम्ही बघू शकता एकदम हळूहळू. जर नाही हळूहळू चाललं तर मागचं हे सगळंच सटकून जातं. इथे पूर्ण सटकतोय तो इकडं तिकडं. सटकल्या मग काय ते इकडं बॉर्डर वगैरे इकडं नाही परेशान होतं. त्यामुळे एकदम हळूहळू चालावं लागतंय. एक 5 किलोमीटरचा टप्पा होता हायवेवरून टर्न मारल्यानंतर मंगळवेढा हायवेला जायला आपल्याला. ते 5 किलोमीटर जायलाच एक अर्धा तास झालं. अर्धा पाऊण तास होता. अजून चालतोय. स्पीड बघा ना तुम्ही, काटा 10च्या वर आहे, 10 वर काटा आहे. काय कसं रस्ता असा आहे म्हणल्यावर कसं अवघड आहे. असं जाऊ द्या, जाऊया आपण. तिथं गेल्यानंतर बेल्ट वगैरे चेक करावं लागतील. जर लूज वगैरे झाले असतील तर आपल्याला व्यवस्थित पॅक करावं लागतील. तर चला निघूया. चाललोयच आपण हळूहळू. चला मित्रांनो, आपल्याकडे विजापूरच्या मागे एक 30 किलोमीटर म्हणजे टायर वगैरे चेक करावं, बेल्ट वगैरे चेक करावं नाही का. कसं काय हात रे टायर दगड वगैरे काढतो. असे दगड गुतलेले राहते थोडे थोडे, बघू शकतो. छोटले याने काय होतं, पंक्चर होतं टायर गरम झाल्यावर. बघावं म्हणलं. अजून आलोय 400 किलोमीटर आहे इथून पॉईंट. तर खाली होणार कधी डायरेक्ट सोमवारी. त्यामुळं काही टेन्शन नाही, हळूहळू गेलं फ्री विषय ना. आता हॉस्पिटल आवड असं तर राहावं लायनरचा. पंक्चर झालं की काय बाबा, पहिली ट्रिप पण काय आधीच नशीब आपले येण लागलेले आहेत आपले नाही का. त्यामुळं काय तर सध्या दुसरं राज्यात केलेली म्हणायचं. त्यामुळं काय एवढं तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे. हा माल आपला वरचे लाकडे सटकलेले आहेत. तरी गाडी बंद करू. तिथं हॉटेल आहे बघू शकता. वाटत नाही घरासारखंच आहे पण हॉटेल आहे. जाऊ आणि चहा वगैरे थंड किंवा चहा वगैरे काहीतरी घेऊ. बरं वाटतं. लय वैताग आलाय गाडी चालवते. अंगाची सवय नसल्यामुळं आंघोळ नाही काय नाही. आता विजापूर पास केल्याच्या नंतर आंघोळ करायची. गाडी बघू शकता तुम्ही एकटाच आहे. 1 मॅन शो. वातावरण मेंढ्या. तर चला घेऊ काहीतरी थंड वगैरे आणि निघूया आपण रनिंग रोड करायची. तर मित्रांनो, या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे बघू शकता. जास्त प्रमाणात नाही, मग चिडचिड झाली ती. आभाळ आले. आत्ता पण चिडचिड चालू झाली बघू शकतो काचावर. निघायचं आपल्याला. जेवण केलं तर आपण जेवण होतो. मस्त भाकरी खाल्ली, मस्त जेवण झालं. थोडा वेळ आराम केला. आता निघायचं आहे. काय निघूया आता. चहा वगैरे पिऊ आणि निघू. मग पावसाच्या आधी नाही का रात्रीचं परत पावसात परत जास्त प्रॉब्लेम येतो गाडी चालवायला पण. त्यामुळं आता निघावं लागेल आपल्याला. तर चला चहा आहे का विचारू, चहा पिऊ आणि निघू. मित्रांनो, पाऊस चालू झालाय बघू शकतो. ऊन पडले, पाऊस पडले, चहा वगैरे नाही भेटला. स्टिंग घेतला आपण. चला गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे बघू शकतो. वातावरण एकदम भारी झालंय. पाऊस चालू आहे. तर चला हळूहळू जाऊया. स्टिंग घेऊ, पिऊ आणि निघूया. जायचं आहे भरपूर लांब. त्यामुळं काय आराम करून काय जमणार नाही. बरेच दिवस आराम केला. आता थोडं पोटा पाण्याचं बघावं लागेल आता. तर चला, व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
चला हळू निघूया. शेवटी विजापूरला आलोच. हा आहे विजापूरचा बायपास. रस्ते असे असल्यावर काय वाटत नाही माहिती आहे का, एकदम क्लिअर पंगा निघत आहे. किती वजन असलं तरी गाडी नाही काय नाही काय नाही. छोट्याल्या अशा चुळबुळ नाही छोट्याल्या गाड्यांची किंवा हे काही विषय. रस्ते पण एक नंबर आहेत. आता पुढं पण रस्ते चांगले आहेत पण फक्त स्पीड ब्रेकरचा प्रॉब्लेम आहे. नाही तर काही विषय नाही रस्त्याचा. बघू शकता सिटी आतमध्ये या साईडला सिटी आहे आणि बाहेरून बायपास आहे. तर मला वाटलं होतं रस्ता सापडतोय की नाही कसं काय, त्याला विचारून 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 मी शेवटी आलो. भारी वाटलं. रस्ता एकदम माहीत झाल्यावर काय वाटत नाही. तर चला जाऊया हळूहळू. गाड्या भेड्या येतात असे मध्ये मध्ये. हरामी राहते प्रॉपरचे असे. हे पा हरियाणीवाला काय करावं त्याला. असो जाऊ द्या हळूहळू चालायचं काम आहे आपलं. चला मारा. मी आहे हॉस्पिटल पास करून पुढे आलोय. बघू शकता गाडी इथं चेकपोस्ट आहे. तर गाडी आपली साईडला लावलेली. बेल्ट वगैरे आहेत व्यवस्थित. इथं अजून जेवण नाही केलेलं महत्त्वाचं म्हणजे. जायचं कुठंतरी हे पास करायचं होतं. खराब पुलाचं काम चालू होतं त्यामुळे हे पास करणं गरजेचं होतं. चला आता आलो ते पास करून. अजून इथून एक 150-160 किलोमीटर आहे लांब इथे. त्यामुळं काय उद्या सुट्टी आहे. उद्या काय खाली होणार नाही ना, त्यामुळं काय अडचण नाही. आता जाऊन जेवण करायला हॉटेल उघडं असेल तर जेवण करायचं, नाही तर मग काय तसंच झोपायचं. उद्या सकाळी निवांत उठायचं आणि मग काय जायचं जवळ. तर चला आजचा व्हिडिओ जरा ब्लॉगिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय. गडबडीमुळे काम काय लक्षात राहत नाही. पण असो असा कसं काय वाटलं व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढं रेग्युलर आणि व्यवस्थित व्हिडिओ येणार. काय लक्षात चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. सध्या हे बेलरी रात्रभर गाडी चालली होती. झोपलो होतो. 12 वाजता उठलो, नाश्ता वगैरे केला, निघालो. बेलरीच्या बायपासला सध्या तुम्ही बघू शकता. बायपास हा वातावरण कसं काय मोठं मोठं एकदम पटंगण आहे या साईडला. सगळ्या लाल मातीचे टिप्पर भरून जाते. सगळे टिप्पर आहेत असे लाल मातीचे. तुम्ही तर अजून पॉईंट राहिला माझ्यापासून जवळपास 150 किलोमीटरच्या आसपास आहे. उद्या खाली करायला जायचं. जाईल मी आरामशीर जाईल. तर जाऊया हळूहळू. पॉईंट कुठं आहे काय लोकेशन वगैरे घेतलंय. उत्तर जेवायला थांबू. एकदा वॉटर पास झाली का मग जेवायला थांबू. बघू इकडे लाल मातीचे पहाड आहेत पूर्ण लाल मातीचे. तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहिती, पण हे बघू शकता लाल मातीचे डोंगर. लाल माती या साईडला बघू शकता तुम्ही लाल माती. तर चला जाऊया हळूहळू. आंघोळ वगैरे काय करायला भेटली नाही. जवळपास 3रा-4था दिवस आहे बिना आंघोळीचा. रात्री जेवायला नव्हतं. हॉटेल वगैरे भेटलंच नाही झोपायला. त्यामुळे उशीर झाला. 4 वाजता पुढं आलो. इथं आलं झोपलं. आताच निघालो चालू करून गाडी. तर चला जाऊया हळूहळू. भेटूया पुढं. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कसं काय सगळे दगड दगड आहेत पूर्ण. डोंगर पूर्ण दगड आहे. आदळते गाडी भरपूर असल्याच्या पांढऱ्या पट्ट्यावरती. बघू शकता तुम्ही कसं काय. इसका बोलते आंध्र प्रदेश. तर मी सध्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. मगाशी त्यांनी चेकपोस्ट पास केलं. तिथं चेकिंग केली आणि एंट्री घेतली थोडीफार. ड्रेससाठी त्यांनी सांगितलं. आता पुढच्या वेळेस आल्यावर ड्रेस पाहिजे नाही तर 1000-1200 पाहिजे. तर चला जाऊया आपण. आलो जवळजवळ एक 70 किलोमीटर राहिले. इथून बघू शकता इथं नर्सरी आहे या ठिकाणी. कसं काय पाण्याचं नियोजन वगैरे खाली भारी केलंय. मस्त थंड हवा सुटलेली आहे. पुढं पाऊस चालू वाटतं. आभाळ आलेलं आहे. तर चला जाऊया. गेल्यावर दाखवतोच मी तुम्हाला. आता वाजले 8:30-9 वाजले म्हणायचं जवळपास. मी आहे आपलं आंध्र प्रदेशमध्ये. या ठिकाणी खाण्याला जेवणाची व्यवस्था नसते. रस्त्याने हॉटेल वगैरे जवळजवळ नसते. इथं टोल नाक्यावर थांबलेलो आहे मी या साईडला.
हे टपरी छोटीशी चहा पाण्याची, तिथं जेवणासाठी काय आहे ते बघू शकता. मी घेऊन आलोय, बघू शकता अंडा भुर्जी. आणि आपल्या इकडे जशी पाव भेटते तशी इथं एकच पाव आहे मोठा, 10 रुपयाला. आणि उद्या खाली करायला जायचं, ज्या ठिकाणी जायचं तिथं खाण्याची पिण्याची सुविधा नाही, त्यामुळे बिस्किटं, हे 2 लिटरची पाणी बॉटल ही एक घेतली होती दुपारी. एवढं सध्या मी जेवण वगैरे करतो आणि जायचं आपल्याला खाली करायला. पॉईंट जवळ आहे, सिटीमध्ये जायचं होतं, त्यामुळे मी थांबलो होतो या ठिकाणी. तर आता जाऊया उद्या तिथं खाली करूया आणि दाखवूया तुम्हाला, नाही का. तर व्हिडिओवर नवीन असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ड्रायव्हरला पाशी राहते, आज घरून निघलं पण अजून आंघोळ नाही. या साईडला भरपूर प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे आपलं गुजरात महाराष्ट्र हे बेस्ट ऑप्शन आहे, एकदम भारी. हॉटेलचं जेवायचं कोणतीच तिथं असं प्रॉब्लेम येत नाही. या साईडला रस्ते खराब येतो, रस्ते व्यवस्थित येतात पण काही ठिकाणी कामं चालू आहेत त्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण नाईटला जास्त ड्रायव्हिंग करावं लागतं या साईडला. तर चला खाऊया आणि निघूया आपण. पाव गोड आहे आणि भुर्जी तिखट आहे. तर अशी लाईफ राहते ड्रायव्हरची या ठिकाणी. पैसा बऱ्यापैकी पैसा पण आहे, पण खर्च अनलिमिटेड, जास्त खर्च पण जास्त आहे. त्यामुळं काय असो, जाऊ द्या, तकदीर का केल. चला खाऊया आणि निघूया मग. मित्रांनो, आंघोळ वगैरे झालेली आपली, कंपनीत आलो, गाडी खाली करायची चालू आहे. बघू शकता या ठिकाणी ट्रेन आहे, कॉईल या ठिकाणी घेतल्यात खाली. त्या कॉईल होत्या आपण आणलेल्या, किती जण येतं, 2, 4, एक क्रेन. आणि वातावरण म्हणजे असं आहे, बघू शकता डोंगराच्या कडेला आहे, एकदम भारी. मला हा कळत नाही एवढं वरती चक्की कशी निघली, त्या साईडला बघू शकता तुम्ही. आणि इथं मेंढरा होत्या, राव इथं शेळ्या तर मेंढ्या होत्या. पावसाचं वातावरण झालेलं काही ठिकाणी, सगळं प्रमाण जास्त आहे पवन चक्कीचं. आणि हे बनवायचं चालू आहे, हे गुंतवलं आहे. आणि ही मोठी चिमणी. तर या ठिकाणी होणार आहे अल्कोहोल तयार, रिफायनरी सारखे बा, बिअर वगैरे बनणार आहे. या साईडने पण गाड्या आलेल्या आहेत, पलीकडे 2. भरायला नंबर दिलाय, लागला असताना. आत्ताच आंघोळ करून आलोय, इथंच नळ होता, तिथून भरायला वगैरे नंबर दिलेला आहे. बेल्लारीवरून गुजरातचं असं माहिती होणे, पण बेल्लारीवरून आहे. JSW जिंदालमधून आहे, वजन पण असेल बरंचसं. तर चला गाडी खाली करूया. जेवण वगैरे नाही तर नाश्ता नाही, काय नाही विशेष नाही. आणि बिस्किट वगैरे खाल्लेत मी. मग जाऊया पुढे गेलो जेवण करूया. मग भरायची लोडिंग कदाचित उद्याची असेल किंवा नाईटला असेल, बघू. जाणं झालं तर ठीक आहे, नाही जाणं झालं तर उद्याची लोडिंगला बघू. चला मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.